जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात बेकायदेशीरपणे मांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी अचानक छापा टाकला। छाप्यामध्ये शेख युसुफ शेख अय्यूब कुरेशी वय वर्ष 50 आणि त्यांचा मुलगा शेख नासिफ शेख युसुफ कुरेशी वय वर्ष 25 हे दोघे मांस विक्री करताना पोलिसांना आढळून आले। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून सुमारे 26,000 रुपये किमतीचे मांस व एक धारदार कोयता जप्त केला। तसेच जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शेख नईम शेख अय्यूब कुरेशी हा देखील मांस विक्री करताना दिसला। त्या ठिकाणाहून सुमारे 5,000 रुपये किमतीचे मांस आणि एक धारदार कोयता पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे।